हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत फर्स्ट इयर आणि फर्स्ट सेमिस्टर साठी सर्व ब्रांचेस करता कॉमन असलेला सब्जेक्ट बेसिक मॅथमॅटिक्स. तर बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये लास्ट लेक्चर पर्यंत ऑलरेडी आपण चॅप्टर नंबर 1 जो आहे लॉगॅरिथम तो ऑलरेडी स्टार्ट केलेला होता. लास्ट लेक्चर पर्यंत बाळांनो आपण दोन टाइपचे प्रॉब्लेम्स पाहिले होते. टाइप नंबर 1 मध्ये एक्सपोनेन्शियल फॉर्मचं कन्वर्जन लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कसं करतात ते आपण पाहिलं होतं. टाइप नंबर 2 मध्ये लॉगॅरिथमिक फॉर्मचं कन्वर्जन एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कसं करतात ते आपण पाहिलं होतं. तर बाळांनो आजच्या लेक्चर मध्ये आपण टाइप नंबर 3 चे प्रॉब्लेम्स पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया टाइप नंबर 3 चे प्रॉब्लेम्स. हेडिंग द्या बाळांनो, टाइप नंबर 3 चे प्रॉब्लेम्स. यामध्ये आपल्याला फाइंड द व्हॅल्यू ऑफ लॉगॅरिथमिक टर्म, आपल्याला एक लॉगॅरिथमिक टर्म दिलेली असेल आणि त्या टर्मची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर. कॅल्क्युलेटर न वापरता ह्या लॉगॅरिथमिक टर्मची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. क्वेश्चन कळाला? विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ लॉगॅरिथमिक टर्म. कुठली तरी एक लॉगॅरिथमची टर्म दिलेली असेल आणि ते म्हणतील की याची व्हॅल्यू काढा. त्यावेळी टाइप नंबर 3 चा प्रॉब्लेम हे तुम्ही समजून घ्यायला हवं. ठीक आहे, टाइपचं नाव लिहून घ्या. लास्ट लेक्चर पर्यंत होमवर्क पकडून क्वेश्चन नंबर 27 कंप्लीट झाले होते. त्यानंतर टाइप नंबर 3 मध्ये आहे हा क्वेश्चन नंबर 28. घ्या लिहून बाळांनो. ठीक आहे, लिहिला असेल. चला मी सुरू करतोय बाळांनो सोडवण्याकरता. जरा इकडे लक्ष द्या. मी घेणार आहे सोल्युशन. ठीक आहे, सोल्युशन मध्ये काय करायचं बाळांनो, आता याची व्हॅल्यू मला माहित नाही ना, मग ज्या मॅथमॅटिक्स मध्ये ज्या टर्मची व्हॅल्यू तुम्हाला माहित नसते तिला आपण काय अज्युम करतो, एक्स. मग मी म्हणतो लेट log of 3 with base 81 is equal to x. ही एक लॉगॅरिथमिक टर्म आहे कारण याच्यामध्ये लॉग हा वर्ड आहे. मग लॉगॅरिथमिक टर्मची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे, पण सुरुवातीला आपल्याला त्याची व्हॅल्यू माहित नाही, मग मी त्याला एक्स असं म्हणतो. ठीक आहे, आता मला सांगा ही जी टर्म आहे ही लॉगॅरिथमिक टर्म आहे का एक्सपोनेन्शियल टर्म आहे? ही लॉगॅरिथमिक टर्म आहे कारण यामध्ये लॉग हा वर्ड आहे. लॉग हा वर्ड असेल तर ती लॉगॅरिथमिक टर्म आहे, पॉवर असेल तर एक्सपोनेन्शियल आहे. मग ही जर लॉगॅरिथमिक टर्म आहे तर मी याचं कन्वर्जन एक्सपोनेन्शियल मध्ये करू शकतो. मग मी खाली लिहितो कन्वर्ट इनटू एक्सपोनेन्शियल, कन्वर्ट इनटू एक्सपोनेन्शियल फॉर्म. म्हणजे ही जर लॉगॅरिथमिक टर्म आहे तर हिचं कन्वर्जन मला एक्सपोनेन्शियल मध्ये करायचंय. कन्वर्जन करताना आपण कसं शिकलोय रे बाळांनो, हा जो बेसला नंबर दिसतो ना तो ऍज इट इज लिहायचा. बेसला नंबर 81 आहे, मी ऍज इट इज लिहिला. त्यानंतर इज इक्वल टू च्या पुढे जी टर्म आहे ती लिहायची पॉवरला. ती कुठे लिहायची? पॉवरला. आणि राहिलेला नंबर कोणता आहे 3, तो इज इक्वल टू च्या पुढे. बेस ऍज इट इज ही व्हॅल्यू पॉवरला घ्यायची, 3 ऍज इट इज. यामध्ये आपण काय केलं, लॉगॅरिथमिक टर्मचं कन्वर्जन एक्सपोनेन्शियल मध्ये केलं, बट विदाउट चेंजिंग द मिनिंग ऑफ द टर्म. आपण या टर्मचं मिनिंग नाही बदललं, फक्त त्याचं रिप्रेझेंटेशन बदललं. कळालं? आता पहा, आता या ठिकाणी तुम्हाला दोन व्हॅल्यू दिसतात का रे? एक व्हॅल्यू 3 आहे आणि एक व्हॅल्यू 81 आहे. आता जेव्हा तुम्हाला दोन व्हॅल्यू दिसतील ना, समजून घ्या या दोन व्हॅल्यू एकमेकांमध्ये, या दोन व्हॅल्यूचं काहीतरी रिलेशन आहे आणि ते रिलेशन पॉवरच्या फॉर्मॅटमध्ये असणार आहे. दोघांमध्ये छोटी व्हॅल्यू कोणती आहे? 3. मग या छोट्या व्हॅल्यूचा जर आपण कोणता तरी पॉवर घेतला, कोणता पण पॉवर घेतला, तर त्या ठिकाणी 81 ही व्हॅल्यू यायला पाहिजे. कोणता पण म्हणजे काहीतरी व्हॅल्यू. जरा इकडे लक्ष द्या. आता हे माहित पाहिजे, तुमच्याजवळ कॅल्क्युलेटर असतं, तुम्ही कॅल्क्युलेटरवर चेक करू शकता. जर समजा 3⁴ मी घेतलं तर 3 चा किती वेळा मल्टिप्लिकेशन करावं लागेल? 4 टाइम्स मल्टिप्लिकेशन ना. कुठल्याही नंबरचा पॉवर जेव्हा आपण 4 घेतो तेव्हा त्या नंबरला 4 टाइम्स मल्टिप्लाय करतो. मग 3 3 जा 9, 9 3 जा 27 आणि 27 3 जा 81. किंवा असंही करू शकता 3 3 जा 9, 3 3 9, 3 3 जा 9, 9 मल्टिप्लाइड बाय 9. म्हणजे मला एक गोष्ट कळाली की बाबा 3⁴ म्हणजे 81 आहेत. काय डाऊट आहे याच्यात? मी म्हटलं ना 3 आणि 81 मध्ये काहीतरी रिलेशन आहे. ते रिलेशन हे की 3 चा जर 4th पॉवर घेतला तर 81 येतो. मग मी काय करतो,
आता 81 म्हणजे 3/4 आहे ना, मग मी 81च्या जागेवर मी लिहितो 3/4, त्या पॉवरला एक साईज. 81च्या जागेवर मी काहीच नाही केलं, फक्त 3/4 लिहिलं, कारण 81 म्हणजे 3/4 आहे, इज इक्वल टू 3 जशाच्या तसे. पण मी काय म्हणतो बाळांनो, की जेव्हा पॉवरला पॉवर येतो, तुम्ही घातांकांचे नियम शिकले असाल, मराठीमध्ये म्हणतात घातांकांचे नियम, इंग्लिशमध्ये म्हणतात लॉज ऑफ पॉवर. ओके, पॉवरचे लॉज काय सांगतात, की जेव्हा पॉवरला पॉवर येतो, 3 ला पॉवर 4 आहे आणि 4 ला पॉवरला पॉवर आला की पॉवरचं होतं मल्टिप्लिकेशन. मग 3 ऍज इट इज 4 मल्टिप्लाइड बाय एक्स होईल 4x, 4 मल्टिप्लाय बाय एक्स, कारण पॉवरला पॉवर आहे, पॉवरला पॉवर आला की मल्टिप्लिकेशन होतं. इकडं 3 ऍज इट इज, 3 ला पण काय इकडं पॉवर नाहीये, मग ज्या गोष्टीला पॉवर नसतो त्याला पॉवर किती असतो 1. 3 ला पॉवर नाही म्हणजे कोण पॉवर आहे 1. आता या ठिकाणी इथं पण 3 आणि इथं पण 3 आहे, हे 3 आणि हे 3 कट झाले, हे 3 आणि हे 3 कट झाले, खाली काय राहिलं रे 4x इज इक्वल टू 1. पण मला x ची व्हॅल्यू पाहिजे, x इज इक्वल टू 1 ऍज इट इज 4 मल्टिप्लाय इकडे येऊन, मग x ची व्हॅल्यू आलेली बाळा 1/4. म्हणजे याचा अर्थ असा झाला की ह्या टर्मला तुम्हाला व्हॅल्यू माहित नव्हती, तुम्ही त्याला x म्हणले आणि x ची व्हॅल्यू 1/4 आली, म्हणजे या लॉगॅरिथमची व्हॅल्यू काय आली 1/4. काय डाऊट आहे का बघा बरं बाळांनो. लिहून घेताना सुरुवातीपासून व्यवस्थित लिहून घ्या, ऑनलाईनचे मुलं स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून लिहा. झाला असेल बाळांनो, स्क्रीनशॉट घ्यायला फार एवढा टाइम लागत नाही बाळांनो. इथून खाली क्वेश्चन सोडवलेला आहे, लिहून घ्या. अतिशय सोपे प्रश्न आहेत, व्यवस्थित सॉल्व्ह करा. 4 मार्कांकरता असा क्वेश्चन येतो, व्यवस्थित करा. ठीक आहे, इथपर्यंत या. चला, इथे आलेले फायनल आन्सर. मग तुमची जी लॉगॅरिथमिक टर्म त्यांनी क्वेश्चन मध्ये दिली त्याची व्हॅल्यू आलेली आहे 1/4. काय डाऊट यात? आता सर्व प्रॉब्लेम या टाईपचे असेच सोडवायचे आपल्याला. चला मग बाळांनो सोडवूयात. हिअर इज द क्वेश्चन नंबर 29. सोल्युशन. मला असं कळतंय बाळांनो की या लॉगची व्हॅल्यू मला काढायची आहे, पण याची व्हॅल्यू काढण्याकरता मला याची व्हॅल्यू माहित नाही म्हणून मी व्हॅल्यूला काय अज्युम केलं x. बरं, हे कोणता फॉर्म आहे हा? याच्यामध्ये लॉग हा वर्ड आहे म्हणून हा लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. याची व्हॅल्यू माहित नव्हती, त्याला मी x अज्युम केलेलं आहे. आता इथे लॉगॅरिथमिक टर्म आहे, याचं कन्व्हर्जन कशात होईल एक्सपोनेन्शियल मध्ये. मग मी याला म्हणेल बाळांनो कन्वर्ट इनटू एक्सपोनेन्शियल टर्म. मग चला बाळांनो या टर्मला आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करूयात. काय होईल बरं याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायला? चला न्यू स्टुडंट इकडे पहा. हे जो हा जो दिसतोय ना हा बेस आहे, मग तो बेस आहे ना ऑलवेज कुठल्या पण लॉगॅरिथम टर्मचा बेस घ्यायचा अगोदर, त्यानंतर इज इक्वल टूच्या पुढे काय एक्स, तो नेहमी घ्यायचा पॉवरला. म्हणजे इज इक्वल टूच्या पुढे काही पण असू द्या ते पॉवरला घ्यायचं. खाली काय राहिलं, ही टर्म राहिली ना, ती इज इक्वल टूच्या पुढे घ्यायची. मग ह्या टर्म मध्ये पॉवर आहे म्हणून ही एक्सपोनेन्शियल टर्म आहे, ह्या टर्म मध्ये लॉग आहे म्हणजे लॉगॅरिथमिक टर्म आहे. अशा पद्धतीने लॉगॅरिथमचं कन्व्हर्जन एक्सपोनेन्शियल मध्ये आपण केलेलं आहे. कळालं? लॉजिक आहे फक्त. आता मला असं कळतंय बाळांनो काय की इथं 3 आणि इथं 2 4 3 आहे. 3 चा आणि 2 4 3 चा काहीतरी संबंध आहे. 3 चा जर तुम्ही कितवा तरी पॉवर केला की ही व्हॅल्यू येणार. मग सांगा 3 चा कितवा पॉवर येतो? व्हेरी गुड. 3 चा जर तुम्ही 3/5 जर केलं, 3/5 म्हणजे 3 चा जर तुम्ही 5 टाइम मल्टिप्लिकेशन केलं तर त्याची व्हॅल्यू काय येते 2 4 3. तुम्ही म्हणाले सर हे कसं कळेल आपल्याला? एकतर कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून कॅल्क्युलेट करता येईल ही व्हॅल्यू की 3 चा जर 5 टाइम्स आपण मल्टिप्लिकेशन केलं तर 2 4 3 येतं. कॅल्क्युलेटर तुम्हाला ॲलो आहे एक्झामला, त्यावेळी तुम्ही कॅल्क्युलेटर बरोबर घ्यायचं. 3 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 3 असं 5 वेळा मल्टिप्लिकेशन करायचं. हे आन्सर आलं समजून घ्या. 3/5 काय आहे 2 4 3. मग 2 4 3 म्हणजे 3/5 आहे. मग मी काय करतो बाळांनो पहा बरं का, या व्हॅल्यूच्या जागेवर मी हे पुट करतो. हे
3⁵. ओके, इथं पण 3 आणि इथं पण 3 आहे. मग मी असं करू शकतो का रे, 3 3 गेट कॅन्सल. मग खाली काय राहिलं पहा बरं, x इज इक्वल टू, म्हणजे बाळांनो फायनली तुमची ही जी टर्म होती, जिची व्हॅल्यू तुम्हाला काढायची होती, ती व्हॅल्यू तुम्हाला माहित नव्हती म्हणून x ऍझ्युम केली आणि x ची व्हॅल्यू 5 आली. म्हणजेच लॉगॅरिथमिक टर्मची व्हॅल्यू काय आली, 5. जमेल का हे? बघा, कॅल्क्युलेटर न वापरता आपण कसं लॉगॅरिथमिक टर्मची व्हॅल्यू फाइंड आउट केली. लिहून घ्या बाळांनो. चला बाळांनो, लिहिला असेल तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा व्हिडिओ पॉज करून लिहू शकता. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन इज हियर. सोल्युशन. मला कळालं की लॉगॅरिथमिक टर्म ची व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची आहे. मग मी म्हणेल लेट लॉग ऑफ 7 विथ बेस 343. याला रीड कसं करायचं, लॉग ऑफ 7 विथ बेस 343. याची व्हॅल्यू मला माहित नाही, मी त्याला x ऍझ्युम केलं. पण मला कळालं अरे हे तर लॉगॅरिथमिक टर्म आहे, मग हिचं कन्व्हर्जन एक्सपोनेन्शियल मध्ये करून घेऊ. मग कन्वर्ट इंटू एक्सपोनेन्शियल टर्म. आता या लॉगॅरिथमिक टर्मला एक्सपोनेन्शियल टर्म मध्ये कन्वर्ट करताना इथं तुम्हाला दिसतोय 343 हा बेस, 343 हा बेस आहे. त्यानंतर या ठिकाणी इज इक्वल टूच्या पुढे जो आहे तो पॉवर x, राहिलेला नंबर आहे 7. मग माझ्या असं लक्षात आलं बाळांनो, इथे 7 आहे आणि इथं 343 आहे. याचा अर्थ 7चा कितवा तरी पॉवर 343 आहे. सांगा बरं 7चा कितवा पॉवर 343 आहे. 7चा जर थर्ड पॉवर घेतला तर 343 येतो. हे तुम्ही कॅल्क्युलेटरवर चेक करू शकता. 7 मल्टिप्लाइड बाय 7 मल्टिप्लाइड बाय 7, 3 वेळा मल्टिप्लिकेशन करून. मग जर 7चा थर्ड पॉवर 343 आहे तर 343च्या जागेवर मी 7⁻³ टाकू शकतो. मग इथे टाकतो पहा, 7च्या पॉवरला 3, 343च्या जागेवर टाकलं 7⁻³. पण याला पॉवरला अगोदर कोण आहे, x. ऍज इट इज 7 ऍज इट इज. काय केलं बाळांनो, 343च्या जागेवर 7चा क्यूब 7⁻³ टाकलं पहा. आता इथे मला असं कळतंय बाळांनो की 7च्या पॉवरला 3 आहे, 3च्या पॉवरला x आहे, म्हणजे पॉवरला पॉवर आहे. पॉवरला जर पॉवर आला तर पॉवरचं होतं मल्टिप्लिकेशन. मग 7 ऍज इट इज 3 मल्टिप्लाइड बाय x काय होईल, 3x, 7⁻³ आणि इथं राहील 7. आता 7च्या पॉवरला 3 इंटू x झालं 3x. 7च्या पॉवरला इथं काय नाही म्हणजे कोण असतो, 1. मग इकडे 7 आहे आणि इकडे 7 आहे, कट झाले. फायनली आन्सर आलं 3x इज इक्वल टू 1. पण मला फक्त x हवाय ना, मला फक्त x हवाय बाळांनो. मग 3 इकडे मल्टिप्लाय तिकडे जाऊन अशा पद्धतीने x ची म्हणजे फायनल व्हॅल्यू आली तुमची 1/3. सगळा प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे बाळांनो, व्यवस्थित लिहा. व्हॅल्यू माहित नव्हती, मी x ऍझ्युम केली, लॉगॅरिथमचं एक्सपोनेन्शियल मध्ये कन्व्हर्जन केलं. ही व्हॅल्यू 7चा कितवा तरी क्यूब येते ते त्या ठिकाणी पुटअप केलं, पॉवरला पॉवर आला, मल्टिप्लिकेशन केलं, 7 7 कट झाले, 3x इज इक्वल टू 1 राहिलं, 3 मल्टिप्लाय इकडे येऊन डिवाइड. सो मच सिंपल. काय डाऊट यात, घ्या लिहून. अशा पद्धतीने बाळांनो अतिशय सोपे असे प्रॉब्लेम्स आहेत, डाऊट असल्यास विचारा. ओके, झालं बाळांनो. ऑनलाईनचे मुलं स्क्रीनशॉट घ्या. त्यानंतर बाळांनो पुढे येतो क्वेश्चन नंबर 31. लेट लॉग ऑफ 2 क्यूब ऑफ 3 म्हणजे 2√3⁵, 2√3⁵ विथ बेस 12. याची व्हॅल्यू मला काढायची. ही पण एक लॉगॅरिथमिक टर्म आहे आणि हिची व्हॅल्यू मला माहित नाही म्हणून मी त्याला x ऍझ्युम केली. बरं, x ऍझ्युम केलेली आहे, इतर लॉगॅरिथमिक टर्म आहे कारण याच्यामध्ये लॉग आहे. मग कन्वर्ट करायचं, कन्वर्ट इनटू एक्सपोनेन्शियल फॉर्म. मग दिलेल्या लॉगॅरिथमिक टर्मला मी एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करणार आहे. कसं कन्वर्ट केलं जरा इकडे पहा. हा जो बेस आहे ना 12 तो ऍज इट इज घेतला, 12 मी ऍज इट इज घेतला. इथे जो इज इक्वल टूच्या पुढे x आहे त्याला पॉवरला घेतलं. राहिलेला हा जो नंबर आहे एवढा, हा नंबर जसाच्या तसा घेतला, 2√3⁵. इकडे पहा,
12च्या पॉवरला x आहे 2√3⁵ ॲज इट इज. लॉजिक तर तेच वापरायचंय, प्रॉब्लेम कसाही येऊ द्या. इकडे लक्ष द्या. आता मला असं कळतं इथं 12 आहे आणि इथं 2√3 आहे. याचा अर्थ दोघांमध्ये छोटी व्हॅल्यू ही आहे. मग याचा जर तुम्ही कितवा तरी पॉवर केला तर 12 यायला पाहिजे. मी करून दाखवतो ह्या बाजूला. मी काय करतो बाळांनो, इकडे लक्ष द्या. 2√3चा स्क्वेअर करून दाखवतो. मला सांगा 2चा स्क्वेअर काय येतो? या 2चा स्क्वेअर 4 आणि √3चा स्क्वेअर मी घेणार आहे, बरोबर ना. आता स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर काय होईल बरं? कट होऊन जाईल ना. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कट झालं. 4×3 म्हणजे याचा अर्थ असा झाला का रे, 2√3चा जर तुम्ही स्क्वेअर केला तर 12 येतो. मग 12च्या जागेवर मी असं पुट करू का रे, 2√3 त्याचा स्क्वेअर. म्हणजे 12च्या जागेवर मी पुट केलं 2√3चा स्क्वेअर, पण 12 ला अगोदरच होता पॉवर x. इकडे 2⁵ आहे बरं का, जसा तसा. इकडे काहीच करायचं नाही, या साईडला काहीच करायचं नाही. 12च्या जागेवर पुट केलं 2√3चा स्क्वेअर. इकडे लक्ष द्या. चला आता इथं याचा पॉवर 2 आहे आणि त्याचा पॉवर x आहे. पॉवरला पॉवर आला, पॉवरचं मल्टिप्लिकेशन होतं अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ पॉवर. मग 2√3 जसेच्या तसे 2 × x 2x. पॉवरला पॉवर म्हणजे मल्टिप्लिकेशन. हे 2√3 जसेच्या तसे ⁵ जसेच्या तसे. या साईडला मी काहीच नाही केलं. 12च्या जागेवर 2√3चा स्क्वेअर, पॉवरला पॉवर आला मल्टिप्लिकेशन. इकडं पण 2√3 आहे आणि इकडं पण 2√3 आहे. कट झालं. खाली काय राहिलं? 2x = 5. काय राहिलं बाळांनो? 2x = 5. पण मला x पाहिजे. 2 मल्टिप्लाय तिकडे जाऊन डिवाइड. मग 5/2. दिस इज युअर व्हॅल्यू फॉर x. मला सांगा यात काय डाऊट आहे? चला बरं व्यवस्थित लिहून घ्या. ही बाजू एक्झामला लिहिली नाही तरी चालेल, पण ते समजावून सांगण्याकरता मी लिहिली. घ्या लिहून एवढं व्यवस्थित. चला ऑनलाईनचे मुलं स्क्रीनशॉट घेत चला, माझ्या बरोबर लिहित चला, किंवा व्हिडिओ पॉज करून लिहून घेत चला, पण लिहून घ्या. नक्की समजलं? ओके. चला बाळांनो हे पण लिहून घ्या. फायनल आन्सर पर्यंत या. चला पटकन. चला बाळांनो हे लिहून झाला असेल, पुढे जाऊया. या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन आहे बाळांनो 32. सोल्युशन. लेट log of 0.25 with base 4 is equal to x. इथे एक लॉगॅरिथमिक टर्म दिली, त्याची व्हॅल्यू काढायची. याची व्हॅल्यू मला माहित नाही, मी तिला x अज्युम केली. देन कन्वर्ट इनटू एक्सपोनेन्शियल. मी या व्हॅल्यूला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करतोय का? कारण ती व्हॅल्यू आहे लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये, म्हणून एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट करायची. मग कन्वर्ट करताना बेस काय इथं 4 = च्या पुढे काय आहे x. खाली राहिलं बाळांनो 0.25. आता माझ्या असं लक्षात येते बाळांनो की इथं जर 4 आहे तर 0.25 आहे, तर 4चा आणि 0.25चा काहीतरी रिलेशन आहे, आणि हे रिलेशन फाइंड आउट केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. तर माझ्याकडे पण एक आयडिया आहे. बघा बरं का काय आयडिया आहे. तुम्ही म्हणाल सर आम्हाला कसं कळेल एक्झामला की ते काय रिलेशन आहे? हे प्रॅक्टिसने लक्षात येईल. त्यासाठी सगळे प्रॉब्लेम लिहिणं गरजेचं आहे, समजून घेणं गरजेचं आहे. इकडे लक्ष द्या. तुम्हाला माहिती आहे 0.25 म्हणजे 1/4 असतं. कॅल्क्युलेटर करून पहा तुम्ही. 0.25 मीन्स 1/4. आता खालच्या बाजूला डिनॉमिनेटरला 4 ला काही पॉवर आहे का? जर 4 ला काही पॉवर नाही तर कोण आहे? 1 आहे. आता या ठिकाणी असं लक्षात घ्या की 4 ला खाली पॉवर 1 आहे आणि त्या 1 ला काही साईन नाहीये. साईन नाही म्हणजे काय असतं? प्लस साईन असते, प्लस. मग आता हा 4 डिनॉमिनेटरला आहे म्हणून खाली +1 आहे. वर गेला तर काय होईल? 4⁻1 होईल ना. म्हणजे याचा अर्थ असा झाला की जर 4च्या पॉवरला -1 असेल तर आन्सर येतं 0.25. कळालं का मी काय सांगितलं? 4च्या पॉवरला -1 घेतला 0.25 येतं. हे समजलं हे लॉजिक? हे लॉजिक एक्झामला नाही लिहायचं, पण ते माहित पाहिजे.
हळूहळू प्रॅक्टिस केल्यावर लक्षात येईल. मग इकडं 4 जसेच्या तसे, पण 0.25 म्हणजे काय? 4 मग 4 आणि 4 कट झाले. x इज इक्वल टू काय आलं रे? -1. अशा पद्धतीने या लॉगचा आन्सर आलेला आहे -1. लॉगची व्हॅल्यू आपण या पद्धतीने काढू शकतो एक्सपोनेन्शियल मध्ये कन्व्हर्जन करून. यात काय डाऊट आहे? तुम्ही म्हणाल सर हे लॉजिक हळूहळू लक्षात येईल तुमच्या. लिहून घ्या. चला बाळांनो, स्क्रीनशॉट घेऊन लिहित चला. चला पुढे जाऊया बाळांनो. क्वेश्चन नंबर 33 पाहूया. लॉग ऑफ 1/729 विथ बेस √3. सोल्युशन. या लॉगची मला व्हॅल्यू काढायची आहे, पण मला तर व्हॅल्यू माहित नाही. म्हणजे मॅथमॅटिक्स मध्ये ज्या गोष्टीची व्हॅल्यू माहित नसते तिला काय अज्युम करतो आपण? एक्स. मी एक्स अज्युम केलं. पण इथं लॉगॅरिथमिक टर्म आहे, कारण यामध्ये लॉग वर्ड आहे. मग लॉगॅरिथमिक टर्म असेल तर आपण लॉगॅरिथमिक टर्मला कन्वर्ट करतो एक्सपोनेन्शियल मध्ये. मग चला बाळांनो, लॉगॅरिथमिक टर्मला एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट करा बरं. कन्वर्ट करताना इथं √3 जसेच्या तसे, म्हणजे बेस जसाच्या तसा. या साईडला जे आहे ते पॉवरला येणार एक्स. ही जी व्हॅल्यू आहे ती ऍज इट इज लिहितो. 1/729 ऍज इट इज लिहिले √3 च्या पॉवरला एक्स. लॉगॅरिथमचं कन्व्हर्जन आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये केलेलं आहे. आता हे सोडवत जायचं आणि एक्स ची व्हॅल्यू काढायची. आता तुमच्या असं लक्षात येईल बाळांनो की √3 आणि 729 आहे, म्हणजे √3 चा कितवा तरी स्क्वेअर पॉवर, √3 चा कितवा तरी पॉवर 729 आहे. कितवा असेल बरं? चला पाहूया. जरा इकडे लक्ष द्या. चला, जर बाळांनो तुम्ही इकडे लक्ष द्या, 3⁻6 केलं ना, 3⁻6 तर येतं ते बाळांनो 729. 3⁻6 केल्यावर काय येतं? 729. मग मी इथं जर टाकलं ते, जरा इकडे लक्ष द्या, ऐका. √3 ला असं लिहिता येईल का? तुम्हाला माहिती आहे की नाही माहित नाही मला, पण 10th स्टँडर्डला असं होतं. जर या ठिकाणी रूट असेल तर त्या स्क्वेअर रूटला असं लिहिता येईल का? 3⁻1/1/2. हे 10th स्टँडर्ड पर्यंत होतं तुम्हाला. जर एखाद्या नंबरला स्क्वेअर रूट असेल तर त्याला पॉवर आपण 1/2 घेऊ शकतो. हे कसं घ्यायचंय प्रॅक्टिकली लक्षात येईल जसं तुम्ही प्रॉब्लेम सोडवत जाल. आपण जास्तीत जास्त प्रॉब्लेम का घेतो? याच कारणामुळे. कळतंय का? स्क्वेअर रूट ऑफ 3 ला 3⁻1/2 लिहू शकतो आपण. मग पहा बरं का, √3 ला लिहिलं 3⁻1/2, बरोबर. मग √3 च्या जागेवर लिहिलं 3⁻1/2. इथे पॉवरला एक्स ऑलरेडी आहे. या ठिकाणी 1/729 हा 3 चा कितवा पॉवर आहे रे? 729 हा 3 चा 6th पॉवर आहे. मग इथं लिहिलं 3⁻6. 729 च्या जागेवर 3⁻6. जरा इकडे लक्ष द्या. चला ऐका ना. आता पहा, 3 चा पॉवर 1/2 आणि त्याचा पॉवर एक्स. पॉवरला पॉवर आला तर लॉगॅरिथमच्या लॉजने, अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ पॉवर, अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ पॉवर, पॉवरला पॉवर आला तर मल्टिप्लिकेशन होतं. 1/2 मल्टिप्लाइड बाय पॉवरला पॉवर आला त्यांचं मल्टिप्लिकेशन झालेलं आहे. जरा इकडे लक्ष द्या बरं. इथे पहा, इथं 3⁻6 आहे का नाही? 6 ला काही साईन नाही, म्हणजे काय साईन आहे? पॉझिटिव्ह साईन आहे. मग या ठिकाणी 3 चा जो पॉवर आहे तो पॉझिटिव्ह आहे डिनॉमिनेटरला खाली. जर हा 3 न्यूमरेटरला गेला, वर गेला तर +6 काय होईल? -6. मग 3 काय होईल? 1/3⁻6 म्हणजे 3⁻6. पॉवर या ठिकाणी निगेटिव्ह झालेला आहे. खाली डिनॉमिनेटरला होता तेव्हा पॉझिटिव्ह पॉवर होता, न्यूमरेटरला गेल्यावर निगेटिव्ह पॉवर होत असतो. मग या ठिकाणी पण 3 आणि या ठिकाणी पण 3 आहे. कट झालं. 1/2 मल्टिप्लाइड बाय एक्स, जसेच्या तसे, -6 जसेच तसे. इकडे 2 डिवाइड आहे, तिकडे जाऊन काय होतील रे? हे 2 डिवाइड आहे, इकडे जाऊन मल्टिप्लाय झाले. एक्स नि 1 ला मल्टिप्लाय केलं एक्स. फायनल आन्सर आलं पहा, -6 × 2, 6 2 12, मायनस साईन आहेच. म्हणजे बाळांनो त्या लॉगॅरिथमची व्हॅल्यू आली -12. ओके.
हा प्रॉब्लेम थोडासा मोठा होता, व्यवस्थित पहा, यात कोणत्या स्टेपला काही डाऊट असेल तर विचारा. अगोदर हे सगळं लिहून घ्या. झालं बाळांनो लिहून? स्क्रीनशॉट घेत चला, व्यवस्थित लिहित चला. नोट्स तशा आपल्या महालेज अकॅडमीच्या ऑफिशियल ऍपवर शेअर केल्या जातात, नोट्स आणि व्हिडिओ सुद्धा. ठीक आहे. त्यानंतर बाळांनो या इथपर्यंत चला, हे लिहून घ्या. हे जे लॉजिक आहे जसजशी प्रॅक्टिस कराल तस तसं लक्षात येईल, घाबरून जाण्याची आवश्यकता नाहीये, जमेल. झाला असेल बाळांनो, इथपर्यंत आपण आलेलो आहे. चला या, हे लिहून घ्या. चला इथे हा प्रॉब्लेम कंप्लीट होतो. याचा आन्सर आलाय -12. चला बाळांनो हे लिहिला असेल, स्क्रीनशॉट घेत चला. नेक्स्ट प्रॉब्लेम, हियर इज द नेक्स्ट प्रॉब्लेम सोल्युशन. क्वेश्चन नंबर 34 आहे पहा. लेट, आता ही एक लॉगॅरिथमिक टर्म आहे बाळांनो, क्यूब रूट ऑफ 1000, याला क्यूब रूट म्हणतात विथ बेस 10. आता ही एक लॉगॅरिथमिक टर्म आहे, त्याची व्हॅल्यू मला काढायची आहे, पण व्हॅल्यू माहित नाही म्हणून मी त्याला ऍज्युम केली x. आता ही जी काही व्हॅल्यू आहे हिला मला कन्वर्ट करायचंय, कन्वर्ट इनटू एक्सपोनेन्शियल फॉर्म. मी या व्हॅल्यूला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये का कन्वर्ट करतोय? कारण ही व्हॅल्यू लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये, मग लॉगॅरिथमचं एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट जेव्हा करतो तेव्हा हा जो बेस आहे ना 10 तो ऍज इट इज घ्यायचा. हा जो इज इक्वल टूच्या पुढे x आहे तो पॉवरला असेल, राहिलेला नंबर हा आहे क्यूब रूट ऑफ 1000. म्हणजेच लॉगॅरिथमिक फॉर्मचं कन्वर्जन एक्सपोनेन्शियल मध्ये झालेलं आहे, 10 च्या पॉवरला x आणि ही व्हॅल्यू इज इक्वल टूच्या पुढे. आता मला सांगा, ज्यावेळी तुम्ही शिकले असाल 10th ला, 10वी ला शिकले असाल, जसं स्क्वेअर रूट असेल तर (1/2) लिहिता येतं, तसं क्यूब रूट असल्यावर माहिती काय लिहिता येतं? 1000 ऍज इट इज. इथं जे क्यूब रूटचं साइन आहे ना, क्यूब रूटला लिहिता येतं 1/3. स्क्वेअर रूट असल्यावर काय लिहितो? 1/2. तसं क्यूब रूट असल्यावर काय लिहिणार? 1/3. आलं लक्षात काय म्हणायचंय? ही लिहिण्याची पद्धत आहे. तुम्ही असंही लिहू शकता, असंही लिहू शकता, या दोघांचंही मिनिंग सेम आहे. बरं, आता या ठिकाणी 10 आहे आणि 1000 आहे. सांगा बरं 10 चा कितवा पॉवर 1000 आहे? 10 चा कितवा पॉवर 1000 आहे? 10 चा थर्ड पॉवर काय आहे? 1000. 10 ला तुम्ही 3 टाइम मल्टिप्लाय करा. 10 मल्टिप्लाइड बाय 10 मल्टिप्लाइड बाय 10 किती? 1000. मग मी काय करतो बाळांनो, पहा बरं का, आता 10⁻⁴ जसेच्या तसे 1000 च्या जागेवर लिहितो 10⁻3. या 1000 च्या जागेवर लिहिले 10⁻3. अगोदर पॉवर होता 1/3, जसाच्या तसा आहे पॉवर. आता असं लक्षात येतंय इथं पॉवरला पॉवर आलेला आहे, 10⁻⁴ जसेच्या तसे पॉवरला पॉवर आहे. जेव्हा पॉवर एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये पॉवरला पॉवर येतो तेव्हा पॉवरचं मल्टिप्लिकेशन होतं आणि मग 10 च्या पॉवरला येईल 3 मल्टिप्लाइड बाय 1/3. 3 मल्टिप्लाइड बाय 1/3. हे 3 आणि हे 3 कट होणार आहे. 3 आणि 1/3 चं मल्टिप्लिकेशन झालं, पॉवरला पॉवर आला की मल्टिप्लिकेशन होतं. 3 3 गेट कॅन्सल आणि मग इथं 10⁻⁴ जसेच्या तसे आणि इथं 10⁻⁴ खाली काय राहिला रे? हा 1. हा 10 आणि हा 10 कट झाला, सेम आहे ना. मग x इज इक्वल टू आन्सर काय आलं? 1. अशा पद्धतीने बाळांनो दिलेल्या लॉगॅरिथमिक टर्मचा आन्सर आलेला आहे 1. क्वेश्चन लिहून घ्या बाळांनो, डाऊट असल्यास विचारा. काय डाऊट आहे का याच्यात? चला बाळांनो हे स्क्रीनशॉट घेऊन लिहित चला. या इथपर्यंत चला, आन्सर पर्यंत या. हे लॉजिक आहे, हे तुम्ही नाही एक्झामला लिहिलं तरी चालतं, पण तरी पण माहित असू द्या. ठीक आहे. चला बाळांनो झाला असेल आता. काही होमवर्कचे प्रॉब्लेम देतोय बाळांनो. हा इझी प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम तुम्ही होमवर्कला सोडवता आता. होमवर्कला सोडवा. याची हिंट मी तुम्हाला देतो, हिंट देऊन ठेवतो. 2⁶ जर केला तर 64 येतं. ही हिंट आहे. म्हणजे 2 चा जर 6th पॉवर घेतला
तर 64 येतो. 64ला तुम्ही 2�6 पुट करा, तुम्हाला आन्सर येऊन जाईल फायनली. हा होमवर्कचा प्रॉब्लेम आहे, लिहून घ्या बाळांनो. ओके, लिहिला असेल बाळांनो, लक्ष द्या. घेतला. या ठिकाणी हा जो प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम मी ते उद्या सॉल्व्ह करेल. हा नका करू तुम्ही, फक्त हा 35 नंबरचा प्रॉब्लेम आहे हा करा. इझी ना म्हणून होमवर्कला दिलाय. आतापर्यंत आपले 3 टाईप मध्ये 35 प्रॉब्लेम कम्प्लीट झालेले आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपण टाईप नंबर 4 आणि या टाईपचे राहिलेले 1-2 प्रॉब्लेम्स पाहूयात. ओके, बाय स्टुडंट्स.